श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नातं तोडणं अवघड असतं. हो, आणि कोणीही ते ठरवून नातं तोडत नसतं. मुळात माणूस मनातून उतरतो, आणि एकदा माणूस मनातून उतरला तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नसतोय. श्रोते हो, आता माणूस मनातून कसा उतरतो? जेव्हा एकच गोष्ट सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक केली जाते ना, जेव्हा समोरच्याला त्याच्या भावनांना काडी मात्र किंमत दिली जात नाही, जेव्हा एखाद्याच्या वागण्यामुळं मानसिक शारीरिक खच्चीकरण होतं ना, जेव्हा आतोनात प्रेम आणि प्रयत्न करून सुद्धा समोरच्याला त्याची जाणीव नसते ना, आणि श्रोते हो, हे सगळं सहन करता करता जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो ना, तेव्हा माणूस मनातून उतरतो. मग श्रोते हो, आपोआप दुरावला जातो. मनातून उतरलेली व्यक्ती ही पुन्हा सोन्याची जरी होऊन आली ना, तरी तिच्याबद्दल तिळमात्र भावना किंवा राग हा काही शिल्लक राहत नसतोय. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लक्षात ठेवा, ज्या वेळेस मित्र गद्दार होतो तेव्हा सगळ्यात आधी तो गद्दारांमध्ये जाऊन बसतो. लोकांना वाटतं आपण मोठं व्हावं, पण त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं असं कधीच वाटत नाही. जसे आहात तसे जगासमोर सादर व्हा, कारण ओरिजिनलला नेहमी डुप्लिकेट पेक्षा जास्त किंमत असते. सगळं बदलतं. वेळ, काळ, परिस्थिती आणि पैसा असलं नसलं की माणुसकी सुद्धा. क्षेत्र कोणतंही असू द्या, जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध सुद्धा होत नाही. आयुष्यात जेव्हा नकारात्मकतेचा ढोल हा कानाजवळ वाजतो, तेव्हा सकारात्मकतेचं पैंजण बांधून नाचता आलं पाहिजे. स्वतःची किंमत नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून आयुष्य पणाला लावण्या इतकं स्वस्त नसतो आपण. काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला चांगला असतो, कारण जवळ जाऊन नमस्कार केला तर पाया पडायची वेळ आणतात. चप्पल किती काचेच्या शोरूम मध्ये ठेवली तरीही तिला ठेवायचं पायातच असतं. तसंच कोणी कितीही वरून दिखावा केला तरी त्यांना ठेवायचं त्यांच्या लायकीतच. दुसऱ्यांच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा जरा स्वतः काहीतरी कामधंदा करा आणि मग दुसऱ्याला नावं ठेवत बसा. जिथं विजय अशक्य असतो तिथं गद्दारांची मदत घेतली जाते. लक्षात ठेवा, कार्यकर्ते हवेत गेले की नेतृत्व आपोआप ढासळत असतं. आयुष्यामध्ये गद्दार खूप भेटतील, पण त्या गद्दारांमध्ये परके कमी आणि आपल्या जवळचे जास्त असतील. जोडीदाराचं कायम सोबत असणं सुद्धा बापाच्या अस्तित्वासारखं बळकट असतं. माणसाला मूर्खपणा नाही तर जास्तीचा हुशारपणा अडचणीत आणत असतो. सतत उपलब्ध राहू नका, नाहीतर लोक तुम्हाला किंमत द्यायला विसरतात. एक वेळेस माणूस बोलून कडवा असावा, पण गोड बोलून भडवेगिरी करणारा नसावा.
वाईट काळात गरज नसताना लोकांनी दाखवलेली खोटी सहानुभूती सगळ्यात जास्त वेदनादायक असते. दुसऱ्याच्या हिश्श्याचं खाल्ल्यानं तात्पुरतं पोट भरतं, पण समाधान शेवटच्या क्षणापर्यंत मिळत नसतं. आयुष्याची परीक्षा देताना पुस्तकांचा नाही तर अनुभवाचा अभ्यास हा उपयोगी पडतो. दुसऱ्याचा हक्क हिसकावून आपल्या पोरांसाठी सोन्याचं सिंहासन उभारणारे शेवटी त्याच पोरांच्या नालायकपणामुळं रस्त्यावर येतात. चांगलं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणं हे आई वडिलांकडून आपल्याला गिफ्ट असतं, पण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं हे स्वतःचं अचिव्हमेंट असतं. स्वतःमध्ये थोडा तरी स्वाभिमान असणं हे गरजेचं आहे. नाही तर लोक तिथं पण तुमचा आवाज दाबतात जिथं तुमचा अधिकार असतो. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, सांभाळले, त्यांना सांभाळायची संधी जर तुम्हाला मिळाली तर हे तुमचं नशीब समजा, कर्तव्य नाही. गाढवाला कितीही जीव लावला तरी त्याची लात मारायची सवय ही सुटत नसते. तसंच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात, त्यांना कितीही जीव लावला तरी ते त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहत नाहीत. कोणाच्या दारात किती वेळ थांबायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. काही दरवाजे अगदी अलगदपणे ढकललं तरी उघडतात आणि काही दारांवर आपण डोकं जरी फोडलं तरी सुद्धा आतून साधी दादही येत नाही. असं दरवाजे ओळखायला शिका. तुम्हाला सुद्धा राग येऊ शकतो हे कधी कधी समोरच्या व्यक्तीला कळू द्या. वादळात बोटी आणि अहंकारात माणसं नेहमी बुडून जातात. मनाच्या आरशामध्ये आपल्या विचारांचं प्रतिबिंब हे सतत दिसत असतं. नात्याची माळ तुटल्यावर पुन्हा ओवली तर लहान होते, कारण भावनेचं काही मोती त्यातून निष्ठून गेलेले असतात. सगळं देवावर सोडण्याचा हक्क हा फक्त त्यांनाच असतो जे प्रामाणिक कष्ट करतात. पसंतीनं पत्नी मिळू शकते, परंतु आई मात्र पुण्याईनच मिळते. म्हणून पसंतीनं मिळणाऱ्या पत्नीसाठी आईचा त्याग करू नका.